हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या रयत प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आरटीएस या स्पर्धा परीक्षेसाठी समाजशास्त्र विषयाशी संबंधित काही सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवू। ही परीक्षा इयत्ता 7वी साठी घेतली जाते। या परीक्षेसाठी समाजशास्त्राबरोबरच मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान या विषयावर सुद्धा आधारित प्रश्न विचारलेले असतात। त्या पद्धतीचे सराव प्रश्न त्याचा व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तेही नंतर चेकआउट करा। आता आपण या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्र विषयाशी संबंधित काही सराव प्रश्न त्यांचा अभ्यास करू। पहिला प्रश्न असा आहे, शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यात टिंबटिंब तह झाला। सालभाईचा तह, पुरंदरचा तह, सुरतेचा तह की पन्हाळ्याचा तह? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? पहिला पर्याय बहिर्जी नाईक, दुसरा पर्याय मोरो त्रिंबक पिंगळे, तिसरा पर्याय निराजी रावजी, चौथा पर्याय मोरेश्वर पंडितराव? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बहिर्जी नाईक। पुढचा प्रश्न, वीरमाता जिजाबाई मूळच्या कोणत्या जिल्ह्यातील होत्या? 4 पर्याय त्याच्यासाठी दिलेत। पहिला पर्याय बुलढाणा, सोलापूर, हिंगोली की यवतमाळ? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक। पुढचा प्रश्न, सिद्धीला शह देण्यासाठी महाराजांनी राजापुरी समोर टिंबटिंब नावाचा दुर्ग बांधला। पहिला पर्याय दिलाय मुरुड जंजिरा, दुसरा पर्याय रायगड, तिसरा पर्याय राजगड की चौथा पर्याय पद्मदुर्ग? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पद्मदुर्ग। पुढचा प्रश्न असा आहे, राजगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? मुरुंबदेव, कोंढाणा, सिंहगड की शिवनेरी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुरुंबदेव। पुढचा प्रश्न, समवर्ती सूचीत टिंबटिंब विषय असतात। पहिला पर्याय दिला 48, दुसरा पर्याय 46, तिसरा पर्याय 49 की 47? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 46। म्हणजे समवर्ती सूचीमध्ये एकूण 46 विषय असतात। पुढचा प्रश्न, संविधानानुसार मत देण्याचा अधिकार नागरिकांना कधी मिळतो? 4 पर्याय। पहिला पर्याय दिलाय 17 वर्षे पूर्ण झाल्यावर, दुसरा पर्याय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर, तिसरा पर्याय 19 वर्षे पूर्ण झाल्यावर की चौथा पर्याय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर। पुढचा प्रश्न, उंचीनुसार हवेचा दाब टिंबटिंब। 4 पर्यायापैकी योग्य पर्याय ह्या रिकाम्या जागी भरायचा आहे। पहिला पर्याय वाढतो, दुसरा पर्याय कमी होतो, तिसरा पर्याय असमान राहतो की चौथा पर्याय समान राहतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कमी होतो। म्हणजे उंचीनुसार हवेचा दाब कमी होतो। पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याचा वेग टिंबटिंब परिमाणात मोजला जातो। पहिला पर्याय मीटर प्रति तास, दुसरा पर्याय नॉट्स, तिसरा पर्याय मिलीबार की चौथा पर्याय सेल्सिअस? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नॉट्स। म्हणजेच वाऱ्याचा वेग नॉट्स मध्ये मोजला जातो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रदेश सुदान गवताळ प्रदेशात येतो? पहिला पर्याय दिलाय सॅव्हाना, आफ्रिकेमध्ये, दुसरा पर्याय कोलोरेडा, उत्तर अमेरिका, तिसरा पर्याय स्टेप्स व प्रेरी प्रदेश आणि चौथा पर्याय तैगा प्रदेश? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सॅव्हाना, आफ्रिकेमध्ये। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अनिश्चित असते? ग्रहीय वारे, स्थानिक वारे, आवर्त वारे की हंगामी वारे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आवर्त वारे। या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र हे अनिश्चित असते। पुढचा प्रश्न, लाटेच्या खोल भागाला टिंबटिंब म्हणतात। द्रोणी, शीर्ष, दरी की खळगे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द्रोणी। पुढचा प्रश्न, खालील शेतीचा प्रकार ओळखा। ही शेती डोंगर उतारावर केली जाते। स्थानिक मनुष्यबळाचा वापर भरपूर केला जातो। तर हा शेतीचा कोणता प्रकार आहे? पहिला पर्याय दिलाय मळ्याची शेती, दुसरा पर्याय व्यापारी शेती,
तिसरा पर्याय विस्तृत शेती, की चौथा पर्याय मंडई बागायती शेती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मळ्याची शेती. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा आस कललेला नसता तर टिंबटिंब. पहिला पर्याय दिलाय पृथ्वी स्वतः फिरलीच नसती. दुसरा पर्याय पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. तिसरा पर्याय पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते, की चौथा पर्याय यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पृथ्वीचा आस जर कललेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. तर अशा पद्धतीच्या काही सराव प्रश्नांचा आपण इथं अभ्यास केला, त्याची उत्तर पाहिली जे समाजशास्त्र या विषयाशी संबंधित आहेत. अशाच आणखी काही घटकांचा आणि प्रश्नांचा सराव करा ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये